महाराष्ट्र एटीएस कडून ठाण्याच्या भिवंडीतील पडघा भागात छापेमारी केली गेली आहे। एटीएस पथकाकडून साकीब नाचनच्या घरावर छापा टाकण्यात आलाय। साकीब नाचन याला यापूर्वी 2 दहशतवादी प्रकरणांमध्ये अटक झाली आहे। ठाणे ग्रामीण पोलिसांच्या मदतीने एटीएसची ही कारवाई बघायला मिळते। यापूर्वी सुद्धा एनआयएनं मोठी छापेमारी करत अनेकांना अटक केली आहे। भिवंडीतील पडघा गावात साकीब नाचन याच्या घरावर महाराष्ट्र एटीएस पथकानं ही छापेमारी केली। या अगोदर एनआयए आणि एटीएसनं कारवाई केलेली होती साकीब नाचन याच्या घरावर। साकीब नाचन याच्यावर एनआयएची ही मोठी कारवाई म्हणावी लागेल। आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी निकेश शार्दूल सध्या आपल्या सोबत आहेत। निकेश, महाराष्ट्र एटीएस पथकाची ही मोठी कारवाई म्हणावी लागेल। साकीब नाचनच्या घरावर त्यांनी छापा टाकलाय। नक्कीच साकीब नाचन हा जो 2 दहशतवादी कारवायांमध्ये सध्या अटक आहे आणि शाकीब नाचनचं जे भिवंडी ग्रामीण मधलं पडगा गाव आहे त्या गावामध्ये एक बोरिवली म्हणून एक गाव आहे। त्या गावामध्ये नाचनचे संपूर्ण कुटुंबीय जे आहे ते राहतात आणि त्याच कुटुंबाच्या घरांवरती जे आहेत ते आता एटीएसने कारवाई केलेली पाहायला मिळते। भिवंडी ग्रामीण पोलिसांच्या मदतीने पहाटेच एटीएसने जी आहे ती कारवाई केलेली आहे। यापूर्वी आपण जर पाहिलं तर 1.5 वर्षांपूर्वी याच गावामध्ये एनआयने देखील कारवाई केलेली होती। मोठं कोम्बिन ऑपरेशन जे आहे ते राबवलेलं होतं। त्या कोम्बिन ऑपरेशन दरम्यान ह्या गावामधली जे काही लोक आहेत ते दहशतवादी कारवायांच्या सोबत असलेलं जे आहे ते निष्पन्न झालेलं होतं। त्यावेळेला देखील 15 जणांना याच गावातनं अटक केलेली होते। वारंवार ज्या वेळेला दहशतवादी कारवाया होतात किंवा ज्या काही संशयास्पद ज्या काही गोष्टी एटीएसला कळतात तेव्हा याच गावामध्ये पहिली छापेमारी केली जाते। त्यामुळे आता अशाच प्रकारच्या कुठल्या तरी दहशतवादी कारवाईच्या संबंधित असलेल्या कारवाया होणार असल्याचा संशय जो आहे तो एटीएसला मिळालेला होता आणि त्यामुळे ही कारवाई जी आहे ती मोठी करण्यात आलेली आहे। आता या गावातल्या प्रत्येक घरामध्ये जे आहे ते छापेमारी केली जाते। शाकीब नाचन याच्या कुटुंबाची चौकशी केली जाते किंवा त्याच्या आजूबाजूचे जे काही लोक आहेत ज्यांच्या घरावरती अगोदर देखील छापेमारी केलेली होती त्या घरांवरती देखील छापेमारी जी आहे ते सध्या सुरू आहे। एटीएसचं मोठं पथक जे आहे ते या गावामध्ये पोहोचलेलं आहे। ग्रामीण पोलीस देखील जे आहेत ते या गावामध्ये पोहोचलेले आणि मोठं सर्च ऑपरेशन कोम्बिंग ऑपरेशन जे आहे ते या गावामध्ये सध्या तरी राबवलं जात आहे। त्यामुळे या कारवाई दरम्यान आता नेमकं काय हाती लागतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। खरं तर पहाटेपासूनच ही छापेमारी सुरू झालेली आहे आणि आता या छापेमारीमध्ये नेमकी दहशतवादी कारवाईच्या विरोधात किंवा कुठल्या प्रकारची ही कारवाई होते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। गौरी, नक्कीच निकेश, या घडामोडींवर असंच लक्ष ठेवून राहा। तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर साकीब नाचन नेमका कोण आहे ते एकदा बघूया ग्राफिक्सच्या माध्यमातून। सिमिया बंदी घालण्यात आलेल्या संघटनेचा महाराष्ट्राचा माजी सचिव होता। 2002-3 साली मुंबई सेंट्रल, विलेपार्ले आणि मुलुंड येथे झालेल्या बॉम्बस्फोटांमध्ये त्याचा सहभाग। या बॉम्बस्फोटांमध्ये 12 जणांचा मृत्यू झाला होता। जवळपास 100हून अधिक जखमी झाले होते। साकीबला या प्रकरणात 10 वर्षांची शिक्षाही झाली होती। आयसिस मॉड्यूलचा महाराष्ट्रातील नेता अशी त्याची ओळख। भारतामध्ये आयसिसचं नेटवर्क तयार करण्याचा आणि तरुणांना भरती करण्याचा आरोपही त्याच्यावर आहे। 2023 मध्ये एनआयए कडून साकीब नाचनला अटक झाली होती। पडगा गावाला अलशाम घोषित करून शरिया कायदा लागू करण्याचा प्रयत्न त्यानं केला। सिरियातील व्यक्ती साकीबला भेटण्यासाठी भारतात आला आणि आयसिस आणि घातपाताबाबत चर्चा झाली। मुलगा शमील नाचन हाही आयसिस संबंधित कारवायांमध्ये सहभागी आहे अशी ही माहिती मिळते।